नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दंगल सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण संभावित प्रश्नांची प्रश्न सिरीज आपण चालवत आहोत आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 गुण कसे मिळवायचे याच्याबद्दल प्रयत्न करतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ न घालवता जे काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसे की प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रश्न होमवर्क मध्ये देतो आणि त्या प्रश्नांचं उत्तर काढून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे असते। तर बघा, आधी ते प्रश्नाचे आपण उत्तर काढून घेऊ। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा होता की 35, 39, 45, 36 आणि 4 स्टार या 2 अंकी संख्येची सरासरी 39 आहे। तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानच्या स्टारची किंमत आपल्याला काढायची आहे। स्टारची किंमत काढायची आहे। बघा, स्टारची किंमत काढायची आहे। तर सरासरीमध्ये आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे। बघा काय करायचं, आधी हे संख्या लिहून घ्या। तर 35, 39, तर किती 45 आणि 36। ठीक आहे, ह्या संख्या आपण लिहून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टारची किंमत काढायची आहे। तर आपण म्हणू स्टार सोडून पूर्ण संख्येची किंमत काढू, पूर्ण संख्येची किंमत काढू। चला, तर आपण बघा या स्टारची किंमत न काढता ही जी पूर्ण आहे, पूर्ण संख्या आहे ती कोणती आहे ते पाहायची आपल्याला। चला, तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांची सरासरी किती आहे 39। ह्या 39 सोबत सगळ्यांचा कंपॅरिझन करा। तर बघा काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 41 पेक्षा ही संख्या किती आहे, कितीने जास्त किंवा कमी आहे, तर -4 आहे। हे किती आहे, तर 0, याच्यामधला काही फरकच नाही। हा किती आहे, तर +6 आहे। आणि हा किती आहे, तर -3 आहे। आणि हा किती आहे, तर किती आहे, तर 39 ही कमी आहेत असं म्हणू शकता तुम्ही। 39 चे 39 याच्यामध्ये प्लस करावं तेव्हा होऊ शकते। ठीक आहे, चला मग आपण काय करायचं आहे, आपल्याला थोडं याला बाजूला ठेवा। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ज्या आपण कंपॅरिझन केलेल्या आहेत यांचा आपल्याला प्लस मायनस करायचं आहे। बघा, तर आपण +6 आणि हे 2 इथले एक 2 काढला तर -1 बाकी राहिला। किती राहिला, -1 बाकी राहिला। मग आपल्याला काय करायचं आहे, -1 बाकी राहिला ना, तर -1 इथं बाकी आहे। तर डायरेक्ट आपल्याला कोणती संख्या काढायची आहे, ही काढायची आहे। ही किती आहे 39, इथं -1 बाकी आहे ना, तर इथं -1 आहे, तर तिकडे आपल्याला काय करावं लागेल, +1 करा। म्हणजे आपण म्हणू शकतो की ही संख्या जी असेल ही पूर्णची पूर्ण संख्या 40 असायला पाहिजे। मग 40 असायला पाहिजे, आपल्याला इथं 4 दिलेला आहे। मग स्टारची जागी काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे। मग आपला आन्सर काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 0 असायला पाहिजे। अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढता येईल। ठीक आहे, चला त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 0 असेल। चला, तर त्याच्यानंतरचा आपल्याला होमवर्कमध्ये प्रश्न होता। चला तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की 1800 रुपये किमतीची साडी 50% वाढवून 30% सूट दिली तर साडीची विक्री किंमत किती आहे। ठीक आहे, विक्री किंमत किती, आपण म्हणू शकतो 50% सूट दिली। याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला काढता येईल, 1800 गुणीला 50% वाढवली म्हणजे 150% केली आणि मग किती 30% सूट दिली म्हणजे आपण म्हणू शकतो 70%ला विकली 100 पैकी। असा करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल। 0 0 0 0 कापला, खालचे 2 0 वरचे 2 0 कापला। ठीक आहे, चला काटपीट करूया। तर 15 7 किती, 15 7 105, 15 7 105 गुणीला 18 करायचं आहे। मग 18 पंचे 90, 18 पंचे 90, 18 1 18, तर 1890 रुपयाला विकली। 1800 किती रुपयाला, 1890 रुपयाला विकली। अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर काढू शकतो। ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, त्यानंतरचा प्रश्न हा आहे, त्याला 3600 चे 4% बरोबर m चे 12% बरोबर किती। ठीक आहे, असं आपल्याला बरोबर, तर m म्हणजे किती, तर m म्हणजे किती काढायचं आहे। ठीक आहे, 0 0 0 0 कॅन्सल करा। ठीक आहे, चला त्यानंतर हे जे m सोबत जे 36 गुणीला 4 बरोबर आहे, गुणीला किती 100 भागीला किती होईल, तर भागीला होईल 12 बरोबर m ची किंमत निघेल विद्यार्थी मित्रांनो तुमची। चला काटपीट करू। 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 12 3 36 म्हणजे 12 गुणिला 100 म्हणजे किती, तर 1200। m बरोबर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, 1200। ऑप्शन नंबर अ, ऑप्शन नंबर अ। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येईल। ठीक आहे, चला तर त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर होमवर्कमध्ये काय क्वेश्चन होता, हा होमवर्कमधील शेवटचा क्वेश्चन आणि 4 क्वेश्चन आपण दिलेले होते। चला काय आहे बघा, एका बागेत 78% आंबे, 13% पेरूची झाडे आहेत आणि बाकी 54 चिकूची झाडे आहेत। तर आंब्याची एकूण झाडे किती, तर आंब्याची एकूण झाडे किती, हा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, तर बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 100% तुमचे झाडे असतील, काय असतील 100% आपले पूर्ण झाडे असतील। ठीक आहे, मग 100% झाडे असतील, त्याच्यापैकी किती पर्सेंट, तर 78% काय आहेत, 78% आहेत आपले आंब्याची झाडे आहेत। त्यानंतर 13% किती झाडे आहेत, 13% काय आहेत, तर 13% काय आहेत, तर पेरूची झाडे आहेत। आणि आता मला सांगा 78 आणि हे 3 म्हणजे किती झाले 91%। 100% पैकी 91% झाडं झाली। आता राहिलेली बाकी 9% ही कोणती झाडं आहेत, तर हे झाडं आहेत कशाची, तर चिकूची झाडं आहेत। कशाची आहेत, चिकूची, चिकू। ठीक आहे,
चिकूची झाड आहेत, ठीक आहे. आणि ही कोणती आंब्याची, ही कोणते आंबा, ठीक आहे. तर बघा मग 9% चिकूची झाड आहेत आणि ह्या 9%ची व्हॅल्यू आपल्याला 54 दिली आहे. मग आपण म्हणू शकतो 9% बरोबर 54 आहे, 9% बरोबर 54 आहे. आणि आपल्याला आंब्याची झाडं काढायची आहेत, म्हणजे आंब्याची झाडं किती पर्सेंट आहेत, 78% आहेत. तर 78% म्हणजे किती, तुम्ही तिरपा गुणाकार केला तर आपल्याला याचा उत्तर मिळून जाईल, ठीक आहे. तिरपा गुणाकार करू आणि उत्तर काढून घेऊ, ठीक आहे. 78 गुणिला 54 भागिला 9, ठीक आहे, भागिला 9. काटपीट करू, चला. 9 1 9, 9 6 54, साइन 8 48 8, हातचे 4, साइन 7 42 आणि 4 46, म्हणजे 468. तर किती झाडं होती, 468 त्या आंब्याची झाडं होती. अशा प्रकारे आपण होमवर्कमधील 4ही क्वेश्चन बघितलेले आहेत. चला, तर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन, चला, तर या व्हिडिओचा पहिला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आणि नियमाप्रमाणे तुम्हाला काय मिळणार तर 30 सेकंद. आता आपल्याला 40 सेकंद नाही तर यावेळेस आपल्याला 30 सेकंद मिळणार आहेत. 30 सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. चला, आता स्पीड वाढवणे गरजेचं आहे. चला 30 सेकंद, चला 30 सेकंदमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला, टाईम स्टार्ट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला चला चला, घंटी वाजलेली आहे, टाइम संपलेला आहे. चला, तर बघा प्रश्न असा आहे. प्रश्न काय आहे, √81 प्लस √100 प्लस √9 प्लस √64. तर बघा काय आहे, प्रत्येकाचं आपल्याला √ दिलाय आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेरीज करायची आहे. तर जर 81चा हा 81चा वर्गमूळ काय आहे तर 9 आहे. त्यानंतर 100चा काय वर्गमूळ काय 10 आहे, प्लस 9चा काय 3 आणि 64चा काय 8. तर यांची बेरीज केला तर तुमचा आन्सर एकदम सोपा क्वेश्चन होता. बघा 10 19 आणि 3 19 आणि 3 8 आणि 3 11 तर किती होईल, याचा आन्सर होईल किती होईल तर 30 होईल विद्यार्थी मित्रांनो. याचा आन्सर किती 30, किती ऑप्शन नंबर 4. एकदम 30 सेकंदामध्ये हा प्रश्नाचं उत्तर आला असता, ठीक आहे. चला, ज्यांना स्क्वेअर पार्ट नाही त्यांनी अजूनही स्क्वेअर पार्ट करा, ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न चला, ओके हां, चला टाइम स्टार्ट. चलो विद्यार्थी मित्रांनो, टाइम स्टार्ट झालेला आहे तुमचा. 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. हां, चला टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्नाचं उत्तर काढायचं आपल्याला. काय आहे प्रश्न, एक संख्या दोनदा आणि 42 3 वेळा यांची बेरीज किती आहे तर 238 आहे. 42 संख्या दोनदा आणि पहिली संख्या 3 वेळा मिळवली तर काय म्हणजे त्यांची बेरीज किती येईल, ठीक आहे. तर बघा काय म्हणते, एक संख्या दोनदा म्हणजे एक कोणती तरी संख्या आहे ती आपल्याला माहित नाही, आपण त्याला x समजू शकतो. मी म्हणू शकतो की x ही संख्या किती वेळा तर 2 वेळा, प्लस त्याच्यामध्ये किती वेळा तर 42 हे 3 वेळा मिळवले तर किती यायला, याची बेरीज किती येते तर 238 येते. किती येते 238, ठीक आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं, x ची किंमत म्हणजे ती संख्या काढावी लागेल, त्याच्यानंतरच ती आपल्याला किंमत मिळेल. मग आहे काय तर 2x प्लस किती तर 3 2 6 12 बरोबर किती तर 238. चला, त्यानंतर 2x ची किंमत काढा आपण. 2x बरोबर काय होईल तर 6 2 1 112. x बरोबर काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो 112 भागिला 2 बरोबर किती येईल तर x बरोबर किती आला तर 56 आला. म्हणजे आपण ती संख्या जी दिलेली नाही ती संख्या किती आहे 56 आहे. मग आपल्याला काय म्हटलंय नंतर की 42 ही दोनदा म्हणजे 42 गुणिला 2 प्लस काय करायचं आहे ती संख्या म्हणजे कोणती ही संख्या किती तर ही संख्या किती वेळा, ही संख्या 3दा, यांची बेरीज किती काढायची आपल्याला तर 42 म्हणजे 4 84 प्लस साइन 3 18 8 हातचा 1 3 वाजे 1 16 यांची बेरीज करायची आहे. 8 4 12 2 8 4 12 2 हातचा 1 6 7 15 5 हातचा 1 2 252. तर ते दोन्ही संख्येची बेरीज किती विद्यार्थी मित्रांनो तर 252 येईल. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. काय असेल ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. चला ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, चला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर 30 सेकंदमध्ये काढायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, टाइम संपलेला आहे. काय आहे प्रश्न बघा. प्रश्न असा आहे, सुरेशने एक संख्या धरली, कोणती तरी सुरेशने एक संख्या धरलेली आहे आणि 10 मिळवले व आलेल्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आला.
सुरेशने एक संख्या कोणती तरी पकडली आहे आणि त्याच्यामध्ये काय मिळवले 10 मिळवले आणि त्याला 2ने भागल्याचं काय येते तर 18 येते. आपण म्हणू शकतो सुरेशने के संख्या पकडली त्याच्यामध्ये काय मिळवले त्याच्यामध्ये 10 मिळवले आणि त्याला 2ने भागले तर त्यांचा उत्तर किती आला 18 आला. त्याचा उत्तर किती आला 18 आला. तर ती संख्या कोणती मग बघा काय होईल के + 10 बरोबर हे 2 तिकडे जातील म्हणजे किती 18 गुणिला 2 बरोबर किती तर के + 10 बरोबर किती तर 36 आणि के बरोबर किती तर 36 - 10 केची किंमत केली विद्यार्थी मित्रांनो तर 26 येईल. म्हणजे त्याने पकडलेली किंमत कोणती होती तर केची किंमत किती तर 26. ऑप्शन नंबर काय तर ऑप्शन नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रश्नाचा उत्तर असेल. अशा प्रकारे तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्नाचे उत्तर काढायचे आहेत आणि पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 घेऊन तुम्हाला वर्दी मिळवायची आहे. चला वेळ न घालवता आपण तुमच्यासाठी दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आणि हा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न बघा 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. किती सेकंदात 30 सेकंदामध्ये. चला फास्ट. चलो टाइम आउट झालेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे प्रश्न असा आहे की 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या काढायची आहे. बघा त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पाया किती दिलेला आहे 21 मग पाया 21 दिलेला आहे त्याच्या समोरची संख्या त्यासोबत गुणाकारात लिहा आणि भागीला 2 करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. किती तर 2 × 11 × 2 = 22 11 × 11 = 1 हातचा 1 11 × 2 = 22 आणि 1 23 म्हणजे किती तर 231 किती 231. ऑप्शन नंबर किती ऑप्शन नंबर 3 एकदम 10 सेकंदमध्ये आन्सर. चला किती सेकंदमध्ये 10 सेकंदमध्ये 30 सेकंद काही गरज नाही. चला त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चला फास्ट. पोलीस भरतीमध्ये आपल्याला आपली जागा निश्चित करायची आहे तर फास्टमध्ये प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे. चला चला टाइम आउट. चलो टाइम संपलेला आहे. बघा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून ठेवली. किती पर्सेंट 30% वाढवून ठेवली. ठीक आहे आणि वाढवून ठेवली म्हणजे छापली. वस्तू विकताना त्याने 20% सूट दिली. बघा 30% वाढवली आणि किती पर्सेंट सूट दिली फक्त 20% सूट दिली. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक नफा झाला. ठीक आहे त्याच्या किमतीपेक्षा किती टक्के नफा झाला म्हणते. चला तर आपल्याला काय करायचं आहे बघा 30% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 30% म्हणजे 30% म्हणजे 3/10. ओके त्याच्यानंतर 20% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 20% म्हणजे 1/5. चला लिहून घेतले. त्यानंतर करायचं आहे त्याची किंमत 10 होती त्याने किती केली वाढवली म्हणजे किती झाली 10ची 13 झाली. किती झाली 10ची 13 झाली. त्याच्यानंतर विकायच्या वेळेस त्याची किंमत किती होती 5 त्याने कितीला विकली 4ला विकली म्हणजे 1 कमी विकली ना तर 5 किंमत होती त्याने कितीने विकली तर 4ने विकली. ओके चला करून घेऊ. तर 10×5 = 50 13 52 ही काय आहे त्याची मूळ किंमत ही काय आहे त्याची विक्री किंमत. चला मग मूळ किंमत 50 होती त्याने 52ला विकली म्हणजे कितीचा नफा झाला तर नफा झाला 2चा नफा झाला ना बरोबर. म्हणजे 2 किंमत वाढवली गुणिला 100 लिहा पर्सेंटमध्ये काढायचं आहे. 50 × 50 50 दुने 100 बेदुने 4 किती पर्सेंट तर 4% अधिक मिळाली. किती पर्सेंट अधिक मिळाली तर 4% अधिक मिळाली. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येईल. चला त्याच्यानंतरचा प्रश्न चला फास्ट. चलो ओके 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि प्रश्न काय बघा प्रश्न असा आहे की 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच आणि 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी 15 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील. आता विटाची संख्या काढायची आहे.
काय काढायचे? विटाची संख्या काढायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विटाची संख्या काढायची असेल तर इथं बघा तुम्हाला जी भिंतीची लांबी रुंदी दिली आहे ती मीटरमध्ये दिली आहे. कशामध्ये दिली आहे? मीटरमध्ये. आणि आपल्याला विटाची लांबी रुंदी कशामध्ये दिली आहे? सेंटीमीटरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला युनिट सारखा असायला पाहिजे. भिंतीच्या मेजरमेंटची आणि विटाच्या मेजरमेंटची जो युनिट आहे तो सारखा असायला पाहिजे. मग एकतर तुम्ही याला मीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा त्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. तर आपण काय करणार बघा, काय करायचं? अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा असेल तर 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 600 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 600 सेंटीमीटर. त्यानंतर 2.5 मीटर म्हणजे 2.5 म्हणजे किती? तर 250 सेंटीमीटर. आणि 0.50 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. चला, अशा प्रकारे काय आहे? तर भिंतीची लांबी रुंदी उंची आहे. ठीक आहे. जर आपल्याला अशा प्रकारच्या जर किती विटा काढायच्या असतील तर काय करायचा? तर विटाच्या मेजरमेंटने त्याला भाग द्या, प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. मग 25 सेंटीमीटर गुणिला 15 सेंटीमीटर गुणिला 10 सेंटीमीटर असा जर आपण भाग दिला तर प्रश्नाचं उत्तर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, काही करायची गरज पडणार नाही. चला, 0 कापूया. इथला 0 कटलेला आहे. 5 1 5, 5 3 15. ठीक आहे. 25 1 25, 10 उरले वर. 3 1 3, 3 2 6 म्हणजे 200 उरले. 200 गुणला 10 म्हणजे किती? तर 2000. ऑप्शनमध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो 2000? तर ऑप्शनमध्ये 2000 आहे. आणि प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचा? 2000. तर ते भिंत बांधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो किती विटाची गरज आहे? तर 2000 विटाची गरज आहे. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न, आणि तुम्हाला त्या प्रश्नासाठी तुम्हाला टाईम मिळत आहे 30 सेकंद. 30 सेकंदमध्ये प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. चला, चला, टाइम आउट संपलेला आहे. टाइम संपलेला आहे. बघा काय आहे? 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रित किती दिवसामध्ये करतील? एकदम सुंदर असा क्वेश्चन आहे बघा. आणि या क्वेश्चनला एकदम सुंदर अशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत. बघा, लक्ष द्या कशा पद्धतीने सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलंय? 6 काय पुरुष किती दिवसामध्ये? 24 दिवसामध्ये काम करू शकतात, किंवा तेच काम किती 8 मुलं किती दिवसामध्ये करू शकतात? तर 24 दिवसामध्ये करू शकतात. मग आपल्याला यांची कार्यक्षमता काढायची आहे. काय करणार? तर काय करणार विद्यार्थी मित्रांनो? 6 पुरुष आणि 8 मुलं. ठीक आहे. कार्यक्षमता काढायची आहे. काढून घेऊ. 24 कॅन्सर. 2 त्रिक 6, 2 चो 8 म्हणजे पुरुष आणि मुलं यांच्या कार्यक्षमतेचा गुणोत्तर काय असणार? तर 4:3 असणार. म्हणजे आपण म्हणू शकतो की मुलगा जेव्हा 3 काम करतो तर त्याच टायमामध्ये पुरुष हा किती काम करतो? 4 काम करतो. अशा प्रकारे यांच्या कामाची कार्यक्षमता निघलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे की 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रित ते काम किती दिवसात करतील? मग ते आपल्याला काम माहीत असणे आवश्यक आहे. मग आपल्याला आधी काम काढावे लागेल. तर काम काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर 6 पुरुष 24 दिवसामध्ये कितीच्या स्पीडने? 4च्या स्पीडने एक काम करतात, तर तेच काम हे झाले तुमचं टोटल वर्क. ठीक आहे. असं नाही की तुम्ही इथं ठेवू शकता, याच्यातून इथे काढू शकता, इथे काढू शकता, कोणताही काढू शकता. आता हे तुमचा टोटल वर्क आलेला आहे. या टोटल वर्कला काय करायचं आहे? 7 पुरुषांची एका दिवशीची इफिशियन्सी किती आहे? 4ची. म्हणजे 7 गुणिला 4 प्लस त्यांच्यासोबत कोण आहे? 12 मुले. 12 मुलांची एका दिवशीची इफिशियन्सी किती आहे? 12 गुणिला 3. अशा प्रकारे आपण त्याचा प्रश्न उत्तर काढू शकतो. चला, 6 गुणिला 24 गुणिला 4 भागिले किती? 7 चो 28. 28 प्लस किती? तर 36. 28 प्लस 36. ठीक आहे. 28 प्लस 36. चला, आम्ही थोडासा याला 1 मिनिट. हा प्रश्न 28 प्लस 36. चला, त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे? यांची बेरीज 1 मिनिट. चला, चला थोडासा. ओके. तर 28 प्लस 36. आता त्याला काटपीट करायचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. 28 प्लस 36 होणार तर किती? इकडे सॉल्व्ह करतो मी त्याला. किती? 6 गुणिला 24 गुणिला किती? तर 4 भागिला 28. 8 आणि 6 14, 4 हाचा 1 किती? तर 64. किती? 64. ओके. चला, काटपीट करूया विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला, किती? तर 4 16 64. किती? 16 64. ठीक आहे. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 2 1 2, 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. किती दिवसामध्ये करतील? तर 9 दिवसामध्ये करतील. किती दिवसात? 9 दिवसात करतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर 9 दिवस असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकदम सावकाश समजून घ्या.
आणि या अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत, येतील, तर त्यांचा तुम्हाला आन्सर काढायचा आहे. चला बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि टाईम पण आहे तुमच्यासाठी. बघा, टाईम सुरू झालेला आहे तुमचा 30 सेकंद. चला, टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपलेला आहे. बघा काय आहे प्रश्न. प्रश्न असा आहे, वर्धा ते पुणे अंतर ताशी किती? ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्या 6 तासामध्ये काही अंतर 6 तासात कापता येते. तेच अंतर 1/2 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग ताशी किती वाढवावे लागेल, असा प्रश्न आहे. ठीक आहे, मग 77 किलोमीटरने 6 तासामध्ये काहीतरी अंतर जाते. तेच अंतर आपल्याला किती तासामध्ये जायचं आहे? तर 5.5 तासामध्ये, म्हणजे 5.5 तासामध्ये जायचं आहे. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. मी काय करणार तर पॉईंट काढणार. काय करणार विद्यार्थी मित्रांनो? पॉईंट काढणार आणि पॉईंट काढल्यावर आपण त्या जागी किती शून्य द्याल? 1 शून्य दिला. ठीक आहे, चला काटपीट करूया. 11×5 = 55, 11×7 = 77, 5×1 = 5, 12×5 = 60. ठीक आहे, 12×7 = 84. तर जर तुम्हाला ते अंतर 5.5 तासामध्ये कापायचं असेल तर त्या गाडीचा वेग किती असायला पाहिजे? तर त्या गाडीचा वेग 84 असायला पाहिजे. मग 84 असायला पाहिजे. आधी किती होता विद्यार्थी मित्रांनो? 77 होता. आता 84 असायला पाहिजे. म्हणजे किती वाढवायला पाहिजे? तर 84 - 77 करा. तर विद्यार्थी मित्रांनो किती वाढायला पाहिजे? 7 किलोमीटर प्रति तास त्या गाडीची स्पीड वाढायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 तुमचा आन्सर असेल. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. चला त्याच्यानंतर टाईम न घालवता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. चला विद्यार्थी मित्रांनो, टाईम स्टार्ट झालेला आहे. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. तर चला, टाईम संपलेला विद्यार्थी मित्रांनो तुमचा. बघा काय आहे प्रश्न की 0.069445 मधील 9च्या स्थानाचे मूल्य काय? 9च्या स्थानाचे मूल्य काढायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, तर 9ची स्थानिक किंमत काढून घेऊ. आधी 9ची स्थानिक किंमत जर काढतो म्हटलं तर आपण 9ची स्थानिक किंमत कशी काढणार? तर 0 पॉईंट, त्याच्यानंतर त्याच्या आधी किती अंक आहे त्याची अंकाची 0 लिहा. आपण 9ची स्थानिक किंमत हे झाली. पण ऑप्शनमध्ये आपल्याला तसं काही आहे नाही. मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. काय करणार विद्यार्थी मित्रांनो? 0.009 आहे. तर आपण काय करतो, हा 0 नंतर पॉईंट आहे. पॉईंट काढण्यासाठी काय करणार आपण? 9 लिहिणार. त्याच्या खाली 1च्या समोर किती 0 लिहिणार? तर 3 0 लिहिणार आपण. पॉईंट नंतर 3 अंक आहेत म्हणून 3 0 लिहिणार. तर ऑप्शन नंबर किती आहे? तर ऑप्शन नंबर 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये काढता येईल. ठीक आहे, चला वेळ न घालवता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. चला, तर विद्यार्थी मित्रांनो हा घ्या तुमच्यासाठी नंतरचा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30 सेकंदामध्ये काढायचं आहे. चला टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा टाईम संपलेला आहे. तर काय आहे प्रश्न असा आहे की 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी 45 किलोमीटर वेगाने धावते, तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळामध्ये ओलांडेल? ठीक आहे, हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. तर आपण एकदम या डिस्टन्स = स्पीड इंटू टाईम या सूत्राच्या सहाय्याने आपण त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. का बघा, डिस्टन्स नेहमी काय होते? रेल्वेचा, बोगद्याचा, पुलाचा, सगळ्यांचा डिस्टन्स काय होते? नेहमी प्लस होते. मग डिस्टन्स नेहमी प्लस होते. मग हा डिस्टन्स किती? 250 आणि हा 250, म्हणजे डिस्टन्स किती होईल विद्यार्थी मित्रांनो? डिस्टन्स होईल 500 मीटर. 500 मीटर बरोबर स्पीड कितीची आहे? तर स्पीड किती आहे? तर 45 किलोमीटर प्रति तास आहे. आणि टाईम किती आहे? तर आपल्याला काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, युनिट समान असणे आवश्यक आहे. तर हा जो तुमचा डिस्टन्स आहे, अंतर आहे, हा कशामध्ये आहे? तर मीटरमध्ये आहे. आणि स्पीड कशामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो? तर स्पीड आहे किलोमीटरमध्ये. जर डिस्टन्स मीटरमध्ये असेल तर स्पीड पण मीटर सेकंदमध्ये असायला पाहिजे. आणि जर मीटर सेकंद नसेल, ते स्पीड किलोमीटर प्रति तासमध्ये असेल, तर आपल्याला त्याला मीटर सेकंदमध्ये बदलवायचं आहे. तर आपण काय करतो? तर गुणीला 5/18 करतो. चला काटपीट करूया. तर आणा इकडे, त्याला t सोबत आहे, इकडे आणा. 500 गुणीला 18 भागीला 45 गुणीला किती? तर 5. ठीक आहे, चला काटपीट करू. 5×1 = 5, किती उरले? 100. किती उरले? 100. चला 9 × 2 = 18, 9×5 = 45, 5×1 = 5, 5×20
100 20 दुने 40. तर विद्यार्थी मित्रांनो किती सेकंद, तर 40 सेकंद. 40 सेकंदामध्ये त्या रेल्वेला ते रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला ओलांडेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 40 सेकंद या प्रश्नाचं उत्तर असेल. चला तर नेक्स्ट तुमच्यासाठी प्रश्न आहे. चला वेळ न घालवता आपल्याला प्रश्नाची प्रॅक्टिस करायची आहे. हां चला टाईम संपलेला आहे आणि प्रश्नाचं उत्तर करायचं आहे. एका रकमेचे 2 वर्षात सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर रक्कम दशादशे किती दराने ठेवली असेल. म्हणजे व्याजदर काढायचा आहे. काय काढायचं आहे, व्याजदर काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर व्याजदर काढायचा आहे आणि आपल्याला काय दिलेलं आहे, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलेलं आहे. म्हणजे SI दिलेलं आहे आपल्याला आणि CI दिलेलं आहे, बरोबर. तर SI किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 1800 रुपये तुम्हाला SI दिलेला आहे आणि 1890 रुपये काय दिलेलं आहे, तर तुम्हाला काय दिलेलं आहे, तिथं व्याज दिलेलं आहे. मग आपल्याला हे माहीत आहे की विद्यार्थी मित्रांनो सरळ व्याज हा दरवर्षी समान असते. म्हणजे याचा अर्थ 1800 रुपये 2 वर्षाचा आला म्हणजे पहिल्या वर्षी 900 आला असेल आणि दुसऱ्या वर्षी किती आला असेल, 900 आला असेल, बरोबर ना. ओके, मग सरळ व्याज पहिल्या वर्षी 900 आला असेल, दुसऱ्या वर्षी 900 आला असेल, पण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पण पहिल्या वर्षी समानच असते. मग सरळ व्याज 900 आहे म्हणजे चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी किती असायला पाहिजे, 900 असायला पाहिजे. मग 1890 पैकी जर पहिल्या वर्षी 900 असेल तर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या वर्षी किती असेल, 900 असेल प्लस 90 म्हणजे 990 असेल. किती असेल, 990 असेल. म्हणजे याचा अर्थ काय, तर 900 तर व्याज आलाच, पण जो 90 रुपये व्याज आलेला आहे, तो व्याजावर व्याज आलेला आहे आणि तो कितीवर आलेला आहे, तर 900वर आलेला आहे. काय आलेला आहे, 900वर. मग आपण जर आपल्याला रेट काढायचा आहे तर आपण त्याचा रेट काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो की 900 रुपयावर 90 रुपये व्याज आलेला आहे, तर पर्सेंट काय असायला पाहिजे, तर गुणिला 100 लिहा. प्रश्नाचं उत्तर मिळेल 9900 कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, 9×10 90. तर किती कोणत्या रेट दराने, तर 10% दराने त्या रकमेचे जो व्याज आहे तो 10% दराने आला असेल. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न घालवता तुम्हाला नंतरचा प्रश्न आहे. चला हा प्रश्न आहे आणि टाईम स्टार्ट. चलो 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. किती सेकंदामध्ये, 30 सेकंदामध्ये. चला टाईम संपलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे, प्रश्न असा आहे 400 + 60 / 2 - 12 × 6 हा प्रश्न आहे. चला इच्छा तर 400 + 60 / 2 - 12 × 6 हा प्रश्न आहे. चला काय करणार, काटपीट करू. 30 दुने 60. ठीक आहे, मग 400 + 60 म्हणजे 400 + 30 म्हणजे 430 - 12 सकम किती, 12 सकम 72, 12 सकम 72. 10तून 2 गेले 8, 10तून 2 गेले 8, हातचाला 1, 13तून 8 गेले, 13तून 8 गेले 5, हातचाला 1, 3, 358. तर ऑप्शन नंबर काय आहे, 358. किती, तर 358 या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चला एकदम सोपा प्रश्न होता, कॅल्क्युलेशन करता येणे आवश्यक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. चला हा प्रश्न डबल आहे. चला हा प्रश्न काय आहे, डबल आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न डबल प्रश्न आहे. चला आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. तर चला बघा, हां 30 सेकंद. चला टाईम आउट, घंटी वाजलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, पटकन ॲक्शन मोडमध्ये A, B आणि Cचा आपल्याला काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे. मग A आणि Bचा गुणोत्तर काय आहे, तर 3:4 आहे. 3:4 आपण लिहून घेतला. त्यानंतर B आणि Cचा किती आहे, तर B आणि Cचा किती आहे, 5:6 आहे. खाली जागेमध्ये त्याच्या साईडचा अंक लिहून घ्या. याच्या साईडचा अंक कोणता आहे, 4. या साईडचा अंक कोणता आहे, 5. काही काटपीट होतं का विद्यार्थी मित्रांनो, काही काटपीट होत आहे का, नाही. मग 3×5 किती, 15. 3×5 15. 5×4 20. 6×4 24. मग A रेशो किती आहे, 15. B रेशो किती, 20. C रेशो किती, 24. आपल्याला काय म्हणलं आहे, A रेशो B, A रेशो C काढायचा आहे. मग A रेशो C
A/C काढायचा आहे. A रेशो किती आहे 15 आणि C रेशो किती आहे 24. काही काटपीट होते का? होते. ठीक आहे. 3×5 = 15, 3×8 = 24, 5:8. 5:8 ऑप्शन नंबर कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे चला नंतरचा प्रश्न आणि तुम्हाला टाईम मिळत आहे 30 सेकंद. किती सेकंद? 30 सेकंद. चला चला 30 सेकंद टाईम संपलेला आहे. प्रश्नाचं उत्तर काढू. बघा प्रश्न काय आहे? ए आणि बी बस स्थानकात ए आणि बी स्थानकामधील अंतर किती आहे? तर 1125 किलोमीटर आहे असून ए बस स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग किती आहे? 95 किलोमीटर प्रति तास आहे व त्याच वेळेस बी बस स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग किती आहे? तर 130 किलोमीटर प्रति तास असेल. तर दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील? म्हणजे दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा ए बस स्थानक आहे एक आणि हा बी बस स्थानक आहे. चला हा जो डिस्टन्स आहे यांच्यामधला तर किती आहे? तर 1125 आहे. बरोबर. आणि ए बस स्थानकावरून किती वाजता? तर 9 वाजता. किती वाजता? 9 वाजता. 9 वाजता कितीच्या स्पीडने? तर 95च्या स्पीडने एक गाडी निघली. बरोबर. आणि त्याच वेळेला म्हणजे 9 वाजता त्याच वेळेला किती किलोमीटरच्या स्पीडने? तर 130 किलोमीटरच्या स्पीडने एक गाडी हे इकडे येत आहे आणि हे पण इकडे येत आहे. चला अशा प्रकारे त्यांनी प्रवास सुरू केला. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे की दोन गाड्या असोत, व्यक्ती असो किंवा चालणारे व्यक्ती असोत, काही असो, दोन ठिकाणाहून एकमेकाकडे येत असतील तर त्यांची स्पीड काय होते? नेहमी प्लस होते. मग यांची पण स्पीड प्लस होईल विद्यार्थी मित्रांनो. तर यांची स्पीड किती होईल? प्लस. तर 130 + 95 म्हणजे किती? तर किती? 225 यांची स्पीड होईल. किती होईल? 225 किलोमीटर प्रति तास. 225 किलोमीटर प्रति तास होईल. चला मग 225 किलोमीटर प्रति तास वेग होईल यांचा आणि 225 किलोमीटर प्रति तास वेगाने किती? 1125 किलोमीटर आपल्याला कापायचं आहे. मग आपल्याला काढायचं आहे 1125 भागीला 225 करा. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. बघा कितीचा भाग देऊ आपण? 25 × 9 म्हणजे 225. 25 × 100. 25 × 100 किती उरले? 12. वरचे 5 आले. 25 × 5 = 125. 9 × 1 = 9. 9 × 5 = 45 म्हणजे 5 तास. किती तास? 5 तास. किती तास? 5 तास. त्यांना त्या दोन्ही गाड्या भेटण्यासाठी 5 तास लागतील. किती तास लागतील? 5 तास. मग विद्यार्थी मित्रांनो 5 तास लागतील. त्या गाड्या किती वाजता निघलेल्या होत्या? तर 9 वाजता निघाल्या होत्या. 9 वाजता निघाल्या होत्या. 5 तासांना भेटतील म्हणजे 9 नंतर 5 तासांनी किती वाजतील? तर विद्यार्थी मित्रांनो 9 नंतर 5 तासांनी 2 वाजतील आणि ऑप्शन नंबर तुमचा 1, 2 दिलेला आहे. तोच तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण आहे. चला अशा प्रकारे आपण हा पण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आणि त्याच्यानंतरच्या प्रश्नासाठी तुम्हाला हा टाईम दिलेला आहे. चला 30 सेकंद. टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. टाईम संपलेला आहे. तर बघा काय आहे? सरासरी काढायची आहे आपल्याला. 12, 13, 18, 19 आणि 23 यांची सरासरी काढायची आहे. चला सरासरी काढायचं आहे. समजा मी म्हणलो की सरासरी किती आहे? 16 आहे. सरासरी किती आहे? 16 आहे. ठीक आहे. सरासरी 16 नाही 1 मिनिट 15 आहे. किती आहे? सरासरी 15 आहे. विद्यार्थी मित्रांनो सरासरी किती आहे? 15 आहे. ठीक आहे. मग 15 आहे. या 15 सोबत याला कंपॅरिझन करा. किती कमी आहे? तर -3. हा किती कमी आहे? तर -2. हा किती जास्त आहे? तर +3. हा किती जास्त आहे? तर +4. आणि हा किती जास्त आहे? तर +8. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? जो आपण प्लस मायनस केलो त्याची डायरेक्ट बेरीज करायची आहे. पण बेरीज करताना आपल्याला काय करायचं बघा, हे प्लसचे 3 आणि मायनसचे 3 कॅन्सल झाले. इथले प्लस मायनसचे 2 तर इथले -2 आपण +2 ठेवतो. ठीक आहे. मग आता उरले किती? 5 आणि 2 8. सॉरी
2 आणि 8 किती, तर 10. 10 उरले. किती उरले? 10 उरले. 10 उरले. त्या 10ला आपल्याला कोणामध्ये वाटायचं आहे, तर 1 2 3 4 5 संख्येमध्ये वाटा. तर 5 संख्येमध्ये जर तुम्ही वाटल्या तर 5 दुने 10 म्हणजे प्लसचे 2 आले. काय आले? प्लसचे 2 आले. मग तुमचे प्लसचे 2 आले विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण किती सरासरी पकडली होती? 15. या 15 मध्ये तुम्ही काय करणार? प्लस 2 करा. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर 17. तर सरासरी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 17 आहे. काय आहे? 17. ऑप्शन नंबर काय आहे तुमचा? ऑप्शन नंबर 1. चला, त्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे 30 सेकंदामध्ये. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, काय आहे प्रश्न, की एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो. एक भोवरा एका सेकंदामध्ये स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदामध्ये 1 मिनिट 20 सेकंदामध्ये स्वतःभोवती किती फेऱ्या मारल? तर बघा, किती? 1 सेकंदमध्ये किती फेऱ्या मारतो? 8 फेऱ्या मारतो. मग आपल्याला म्हटलं आहे 1 मिनिट 20 सेकंद. 1 मिनिट 20 सेकंद. 1 मिनिट 20 सेकंद म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेकंदमध्ये आहे, तर आपण याला सेकंदमध्ये कन्वर्ट करू. एका मिनिटाचे सेकंद किती? 60 प्लस 20 म्हणजे टोटल किती सेकंद झाले? तर 80 सेकंद झाले. मग एका सेकंदामध्ये 8, तर आपल्याला 80 सेकंदामध्ये काढायचं आहे. तर गुणिला किती करा? गुणिला 8 करा. 8 8 64 समोर 0 लिहा म्हणजे किती? 640 फेऱ्या मारल. अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काढता येईल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बरेचदा पोलीस भरतीमध्ये दिसतील. तुम्हाला अशा प्रश्नांची सवय असणे आवश्यक आहे. सोपे प्रश्न आहेत आणि तुम्हाला वर्दी देणारे प्रश्न आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वर्दी देणारे प्रश्न आहेत. तुम्हाला अशा प्रकारची प्रॅक्टिस आणि कमी वेळामध्ये करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासोबत जुळून आहोत आणि जुळून राहणार आहोत. चला, याच्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे फास्टमध्ये. चला, प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तुम्हाला 30 सेकंदामध्ये. चला, टाईम संपलेला आहे. चला बघा, काय आहे प्रश्न, आशुतोष आणि भालचंद्र यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? तर 3:4 असून त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे. तर त्यांच्या भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर काढायचं आहे. काय काढायचं आहे? मुदतीचे गुणोत्तर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, आशुतोष आणि कोण आहे? तर भालचंद्र आहे. आशुतोष आणि भालचंद्र आहे. बघा, तर त्यांच्या भांडवलाचे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचे म्हणजे भांडवलाचे गुणोत्तर काय आहे? तर भांडवलाचे गुणोत्तर आहे 4:3:4 आहे. ओके, आणि त्यांची मुदत म्हणजे टाईमचा रेशो आपल्याला दिलेला नाही. बरोबर. आणि मग टाईमचा रेशो दिलेला नाही, पण त्यांच्या प्रॉफिटचा रेशो किती आहे? तर प्रॉफिटचा रेशो आहे 6:5. ठीक आहे, आणि आपल्याला काढायचं आहे त्यांच्या टाईमचा रेशो काढायचा आहे. बघा, टाईमचा रेशो काढायचा आहे. मग टाईमचा रेशो काढायचा असेल, जर टाईमचा रेशो काढायचा असेल तर काय होते? तर प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट होते. मग आपण काय करणार? तर त्यांच्या प्रॉफिटला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या रेशोनं भाग देऊ. तर याच्या प्रॉफिटला म्हणजे 6ला कितीनं भाग देऊ? 3नं भाग देऊ. आणि याच्या इन्व्हेस्टमेंटला 5ला कितीनं भाग देऊ? तर 4नं भाग देऊ. म्हणजे 3 1 3, 3 2 6. ठीक आहे, याच्या इन्व्हेस्टमेंट टाईमचा रेशो आला 2 आला. मग याचा काय येईल? तर 4 1 4. किती उरले? 1. तर 4 2 8, 4 5 20. ठीक आहे, असा आलेला आहे. मग आपल्याला याचा रेशो काढायचा आहे. आपण कापू शकतो कितीने? तर 0.25ने किंवा हा पॉईंट काढा. 1 मिनिट. तुम्हाला जास्त कन्फ्यूज होऊ नका. जर आपण याचा पॉईंट काढला तर आपण इथे किती शून्य वाढवणार? 2 शून्य वाढवणार. आता आपण याला काटपीट करू. चल, काटपीट करायचं आहे कितीने? 25 8 किती? 200 आणि 25 5 किती? 125. ठीक आहे, तर किती रेशो? 8:5 आला. त्यांच्या मुदतीचा गुणोत्तर किती? 8:5 आहे. आणि ऑप्शन नंबर कोणता विद्यार्थी मित्रांनो? तुमचा ऑप्शन नंबर 3 आहे. तर आशुतोष आणि भालचंद्र याचा गुणोत्तर किती असेल? तर 8:5 असेल. अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुम्हाला 30 सेकंदामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, चला.
टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपलेला आहे. प्रश्न असा आहे, आवेशचे आजचे वय बंटीच्या वयाच्या दुप्पट आहे. आवेशचे आजचे वय बंटीच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 वर्ष असल्यास आवेशचे 5 वर्षानंतरचे वय काढा. आवेशचे 5 वर्षानंतरचे वय काढायचे आहे. बघा, आवेश आणि काय तर बंटी, आवेश आणि बंटीचे वयाचे गुणोत्तर काय असायला पाहिजे? दुप्पट आहे. म्हणजे आवेशचे वय कोणाच्या दुप्पट आहे? म्हणजे याच्या बंटीच्या दुप्पट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो बंटीची वय 1 असेल तर याची 2 असायला पाहिजे, म्हणजे दुप्पट आहे. आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 48 आहे. तर आपण त्याच्यावरून त्यांची वय काढू शकतो. मग 3 रेशो म्हणजे बेरीज, दोघांच्या बेरीज म्हणजे किती? तर 48, बरोबर. तर 1 रेशो जर काढायचं असेल आपल्याला तर 3 16 त्रिक 48. 1 रेशोची किंमत किती आहे? तर 16 आहे. मग आपल्याला आवेशचे वय काढायचे आहे, तर आपण आवेशचे वय काढणार तर किती? 2 × 16 म्हणजे 16 × 32. आपण म्हणू शकतो आवेशचे, तर आपण म्हणू शकतो आवेशचे आजचे वय किती आहे? तर 32 वर्ष आहे. किती वर्ष आहे? आजचे वय किती आहे? 32 वर्ष आहे. आजचे वय आपले आवेशचे 32 निघले, पण आपल्याला म्हटलं आहे 5 वर्षानंतरचे वय काढायचे आहे. मग 32 म्हणजे तुम्ही 5 प्लस करा, म्हणजे आवेशचे वय किती असणार? तर 36 असणार. किती असणार विद्यार्थी मित्रांनो? 36 असणार. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण काय असणार? 36 असणार. किती असणार? 36. ऑप्शन नंबर किती? तर ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर निघेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आणि कमी वेळामध्ये एकदम काढायचं आहे. 30 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर काढा. ठीक आहे. चला, टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपला. काय म्हटलं आहे? एक हौद एका नळाने 7 तास भरते. एक हौद आहे तर एका नळाने किती तासामध्ये येते? 6 तासामध्ये भरते. व दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये रिकामा होते. दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये रिकामे होते. तर दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर हौद किती तासामध्ये रिकामा होईल किंवा भरेल म्हणताय. ठीक आहे. मग बघा, दोघाचा इफिशियन्सी काढू किती? 24. म्हणजे ही टाकीची कॅपॅसिटी आहे. टाकीची कॅपॅसिटी आहे काय आहे? ओके. त्यानंतर यांची 6 चोक 24, 8 त्रिक 24. म्हणजे भरण्याची स्पीड आहे 4ची, खाली करण्याची स्पीड आहे 3ची. ठीक आहे. मग जर दोन्ही सुरू असले तर काय होईल? 4 भरेल, 3 खाली करेल, म्हणजे 1 भरेल, 1च भरेल. मग आपल्याला 24 भरायचं आहे. काय भरायचं आहे? 24. टाकीची कॅपॅसिटी आहे 24ची. कितीच्या स्पीडनं भरेल? तर 1च्या स्पीडनं भरेल. म्हणजे किती तास लागतील? तर 24 तास लागतील. किती तास लागतील? 24 तास भरण्यासाठी 24 तास लागतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर टाकी भरेल, पण किती तासामध्ये? 24 तासामध्ये भरेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर एकदम कमी वेळामध्ये मित्रांनो तुम्हाला काढता येईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला कशामध्ये करायचा आहे? तर होमवर्कमध्ये करायचा आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. नियमाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर काढून तुम्हाला काय करायचं आहे? तर 1 मिनिट. ठीक आहे. हां, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढून काय करायचं आहे? तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं आहे. ठीक आहे. काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बघा, हा प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, तुम्हाला होमवर्कमध्ये हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न होमवर्कमध्ये आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला होमवर्कमध्ये. हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण तुम्हाला 4 प्रश्न होमवर्कमध्ये दिलेले आहेत आणि 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करून त्यांचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, प्रश्नाची प्रॅक्टिस केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण घेत राहू आणि गणितामध्ये पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही आणि आपण मिळून प्रयत्न करू. RW अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि सोबत राहील. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.